3 वर्षांची असताना आईशी ताटातूट. कळपात राहणारा हा प्राणी अनेक वर्ष कॉन्क्रीटमध्येच वाढला. पायात साखळदंड, अंकुश वापरून कंट्रोल करण्याचा प्रयत्न. कधी मिरवणुकीत फिरवलं तर कधी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक. आपण कदाचित कल्पनाही करू शकणार नाही अशा एकापेक्षा एक अतोनात यातना महादेवीनं सहन केल्याचे उल्लेख सापडतात. आता महादेवी वनतारा अभयारण्यात दाखल झाली आहे. पण तो दाखल होण्यासाठीची जी क्रोनॉलॉजी आहे ती सविस्तरपणे समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुवर्णा. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पेटा इंडियानं 31 जुलै 2025 ला एक लेख प्रकाशित केलाय. श्रेया मनोचा यांनी लिहिलेल्या या लेखात महादेवीची अख्खी गोष्ट सांगण्यात आली आहे. महादेवीला समजून घेण्याकरता तिच्या जन्मापासूनची गोष्ट आधी समजून घ्यावी लागेल. तिच्या आयुष्यात आत्तापर्यंत कधी कधी काय काय घडलंय हे जाणून घ्यावं लागेल. पेटा इंडियातील लेखानुसार गेल्या 33 वर्षांपासून महादेवी कॉन्क्रीटच्या जंगलात आपलं आयुष्य जगत आली आहे. पायाला साखळदंड लावलेल्या माधुरीला कधी कधी प्रचंड गोंगाटातल्या गर्दीतल्या मिरवणुकीत सुद्धा पोटाभोवती घट्ट असा दोर बांधून फिरवण्यात आल्याचा दावा सुद्धा केला जातो. हत्ती हा खरं तर कळपात राहणारा प्राणी, पण माधुरीच्या वाट्याला आला एकटेपणा. ती कोल्हापुरातल्या नंदणी या गावातील जैन मठामध्ये एकटीच कोंडलेली होती. इतर हत्तींपासून दूर, वेगळी, बंदिस्त. अवघ्या 3 वर्षांची असताना महादेवीला तिच्या आईपासून वेगळं करण्यात आलं. कर्नाटकातून आणून तिला कोल्हापुरातल्या जैन मठात नेलं गेलं. तेव्हापासूनच ती शेडमध्ये एकटेपणात जंगलापासून दूर राहते. भिक्षा मागण्याकरता अंकुश सारख्या शस्त्रांचा वापर करत तिच्यावर नियंत्रण ठेवलं जात होतं. एकटेपणामुळे महादेवी डिप्रेशनमध्ये सुद्धा गेली होती. 2017 साली जैन मठाच्या मुख्य पुजाऱ्यावर तिनं जो हल्ला केला तो त्याचाच एक परिणाम होता असं जाणकार सांगतात. जेव्हा जेव्हा हत्तीला कृत्रिम अमानवी अवस्थेत ठेवलं जातं तेव्हा त्याचं मानसिक संतुलन ढासळतं आणि हत्ती आक्रमक होऊन हल्ले करतो असं जाणकार सांगतात. महादेवीच्या बाबतीत सुद्धा अगदी तेच झालेलं दिसलं. पण असं होऊन सुद्धा महादेवीला नैसर्गिक वागणूक कितपत मिळाली यावर सवाल उपस्थित करणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत राहिल्या. या हल्ल्यानंतरही महादेवीला पैशांकरता वापरलं जात होतंच. लहान मुलांना सोंडेनं उचलायला लावण्याचा प्रकारही तिच्याकडून करवून घेतला जात होता. दरम्यान अशातच जैन मठातल्या मुख्य स्वामीजींच्या मृत्यूनंतर तेव्हाचे ट्रस्टी असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक मागणी केली. वनविभागाला त्यांनी विनंती करणारं एक पत्र लिहिलं आणि महादेवीला ताब्यात घ्यावं अशी विनंती त्या पत्रात राजू शेट्टींनी केली होती. 2020 मध्ये राजू शेट्टी यांनी पेटा इंडियाच्या प्रतिनिधींची सुद्धा भेट घेतली आणि महादेवीच्या पुनर्वसनाला पाठिंबाही दिला होता. या सगळ्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे 2012 ते 2023 या काळात जैन मठानं महादेवीला किमान 13 वेळा बेकायदेशीरपणे राज्यांच्या सीमा ओलांडून तिला वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये सहभागी व्हायला लावलं. आणि या सगळ्यात एका हत्तीच्या वेदना, भावना, त्याच्या जाणीवा यांची किती पायमल्ली झाली असेल याची कल्पनाही काळजाचे तुकडे करणारी आहे. 2022-23च्या दरम्यान महादेवीला मुहर्रमच्या मिरवणुकीमध्ये तेलंगणात नेण्यात आलं आणि त्यानंतर तेलंगणा वनविभागानं तिला ताब्यात घेतलं. अगदी तारीखच सांगायची झाली तर 30 जुलै 2023 या दिवशी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या कलम 48(अ)चं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत महादेवीला तेलंगणा वनविभागानं ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्रातून तेलंगणात बेकायदेशीरपणे हत्ती नेण्यात आल्याचं या घटनेमुळे अंडरलाईन झालं.
त्यानंतर तेलंगणानं महाराष्ट्र वनविभागाच्या ताब्यात महादेवीला सोपवलं होतं. तेव्हापासूनच महादेवीचा मुद्दा चर्चेत आला. 20 जून 2024ला महाराष्ट्राचे चीफ वाईल्डलाईफ वॉर्डन यांनी सुप्रीम कोर्टाच्या उच्चस्तरीय समितीला महादेवीच्या पुनर्वसनाची शिफारस केली. आयुष्याचा एक मोठा काळ तिनं कॉन्क्रीटच्या जंगलात घालवला होता. त्याचा परिणाम तिच्या आयुष्यावरही झाला होता. ती ग्रेड 4 आर्थरायटिस, फूट रूट, वाढलेली नखं आणि झिजलेल्या पायांचे पॅड्स अशा आजारांनी ग्रासलेली होती. अखेर 28 जुलै 2025ला सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. महादेवीचा योग्य सांभाळ केला जावा, तिची काळजी घेतली जावी याकरता अधिकाऱ्यांना निर्देश दिले गेले. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा पेटा इंडिया आणि सेंचुरी स्टाफ महादेवीला घेण्याकरता गेला तेव्हा त्यांच्यावर दगडफेक झाली. यात पेटा इंडियाचा एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला. पण अखेर वेगवेगळ्या अडचणींवर मात करत महादेवीनं 30 जुलै 2025ला 33 वर्षांनंतर आपलं नैसर्गिक अधिवासातलं नवं घर गाठलं. इथं आणल्यानंतर महादेवी शस्त्रांपासून मुक्त असलेलं एक आयुष्य जगेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. वेगवेगळ्या मेडिकल सर्व्हिसेस सोबत हायड्रोथेरपी सुद्धा तिला दिली जाणार आहे. अशातच जो वाद सध्या सुरू आहे त्यावर वनतारा प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हणतंय की वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश आणि परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेकरता आहोत जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेनं कायद्याच्या पालनाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. वनतारानं हे सगळं स्पष्ट केलंय आणि शिवाय असंही म्हटलंय की आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही तर माधुरी आणि अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक आणि शांत आयुष्याच्या अधिकाराकरता आमच्यासोबत उभं राहण्याचं विनम्र आवाहन करतो. 33 वर्षांचा संघर्ष, आतोनात वेदना, एकटेपणा यानंतर आता महादेवी खऱ्या अर्थानं नव्या आयुष्याला सुरुवात करते. महादेवी के बारे में सबसे पहले जब हमने इस पे काम करना शुरू किया, जब पहली बार कुछ सालों पहले उसी मठ में, उसी मंदिर में उनके जो चीफ स्वामी जी हैं उनकी हत्या हो गई थी. तो तभी साइकोलॉजिकल डिस्ट्रेस के तहत वहाँ के जो लोकल पॉलिटिशियन हैं राजू शेट्टी और मठ, इन दोनों ने भी ऐसा अपील किया था कि इसको ज़ू में शिफ्ट किया जाए. उस वक्त पीटा इंडिया ने ये अपील किया कि ज़ू सही जगह नहीं होगी, इसको रिहैबिलिटेशन की ज़रूरत है, इसीलिए इसको एक वाइल्ड लाइफ सेंचुरी में शिफ्ट किया जाए. उस दौरान जो सुप्रीम कोर्ट की हाई पावर कमेटी है, इन्होंने इसके हेल्थ का एवैल्यूएशन किया. वेटनरियंस ने इसकी हेल्थ देखी और तब पता चला कि इसे महादेवी को ग्रेड 4 आर्थराइटिस है, डिजेनरेटिव फुट रॉट है, साइकोलॉजिकल डिस्ट्रेस है अकेलेपन के वजह से. और तब जाके ऐसा डिसाइड हुआ और ये डिसीजन आया उनकी तरफ से कि इसको एक इसको रिहैबिलिटेट किया जाए एक सेंचुरी में. राजू शेट्टी ने एक आरोप किया है कि उनने भी 2 कोटी की ऑफर दी थी. ये बिल्कुल झूठ है. इसमें हमने ना पैसे दिए ना लिए. कोई यहाँ पे सिर्फ महादेवी, ये जो रिहैबिलिटेशन हुआ है ये सिर्फ महादेवी के लिए हुआ है. एक रिपोर्ट तैयार किया गया है, उस रिपोर्ट में क्या है? बेसिकली जो रिपोर्ट हाई पावर कमेटी ने बनाया है वो उसकी हेल्थ का रिपोर्ट है. द हेल्थ रिपोर्ट बेसिकली जब अपील हुआ था, जब इसके ट्रांसफ़र का अपील हुआ था, तब हेल्थ रिपोर्ट में ये पाया गया कि जैसे मैंने कहा ग्रेड 4 आर्थराइटिस, साइकोलॉजिकल डिस्ट्रेस, डिजेनरेटिव फुट रॉट, उसके नाखून बढ़ गए हैं. अब बहुत लोगों को लगेगा कि नाखून बढ़ गए, ये बहुत सीरियस कंडीशन नहीं है, बट एलिफेंट्स जो होते हैं ये इतने दूर चलते हैं, रोज़ इतना चलते हैं कि उनके नाखून अपने आप मेंटेन होते हैं. तो अगर नाखून बड़े हैं इसका मतलब एक जगह खड़े होने के वजह से उनके पैरों पे प्रेशर आया है, विच मीन्स शी इज़ इन कॉन्स्टेंट पेन, उसको कंटिन्यूअस पेन है. तो इस रिपोर्ट के तहत सुप्रीम कोर्ट की हाई पावर कमेटी ने उसके आगे जब हाई कोर्ट में अपील हुई, उन्होंने इसी रिपोर्ट के तहत इसके रिहैबिलिटेशन का डिसीजन लिया है.